पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये बेकायदेशीर अग्निशस्त्रे संबंधित कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक श्री संदीप सिंह गिलसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली श्री प्रमोद क्षीरसागर सर, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या। त्यानुसार आज रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जुन्नर विभागात पेट्रोलिंग करत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीतील कारफाटा निमगाव सावा या ठिकाणी इसम नामे राहुल सुरेश साळवे राहणार साकोरी तर्फे बेल्हे तालुका जुन्नर हा त्याच्या 2 साथीदारांसह त्यांच्या ताब्यातील MH06 BE 4626 एर्टिगा गाडी घेऊन येणार आहे आणि त्याच्याकडे 2 गावठी कट्टे पिस्टल आहेत। मिळालेल्या बातमीनुसार गुन्हे शाखेच्या पथकानं 2 पंचांसमक्ष सदर ठिकाणी सापळा लावून राहुल साळवे राहणार साकोरी तालुका जुन्नर तसेच त्याचे 2 साथीदार नामे दर्पण सुरेश पवार वयवर्ष 22 राहणार नारायणगाव तालुका जुन्नर, तेजस संदीप मातेले वयवर्ष 21 राहणार नारायणगाव तालुका जुन्नर यांना ताब्यात घेऊन त्यांची पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता राहुल साळवे तसेच तेजस मातेले यांच्या कमरेला खोसलेले 2 गावठी कट्टे आणि 2 जिवंत काडतुसे मिळून आली आहेत। त्यांच्या ताब्यातून सदर गावठी कट्टे आणि वाहन असा एकूण 5,72,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून त्याबाबत नारायणगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे। सदर आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील कार्यवाहीसाठी नारायणगाव पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिलेला आहे। सदरची कामगिरी ही पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिलसाहेब, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सपांगे, सहाय्यक फौजदार दीपक साबळे, पोलीस हवालदार संदीप वारे, पोलीस हवालदार अक्षय नवले यांनी केली आहे। पुढील तपास नारायणगाव पोलीस करत आहेत। मुख्य संपादक आयुब शेख, तेज तुफान न्यूज, जुन्नर। आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क।